गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पुण्यातील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांची धाड, थायलंडच्या 10 मुलींची सुटका। बाणेर विमानतळ परिसरात स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, बाहेरून स्पा सेंटर, आत भलताच प्रकार। पुण्यातील प्रसिद्ध स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, 10 परदेशी मुली ताब्यात, वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघड। या घटनेमुळे विमानतळ आणि बाणेर भागात खळबळ माजली आहे। पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 18 मुलींची सुटका केली आहे। पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे। विमानतळ परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातून एकूण 16 मुलींची सुटका करण्यात आली आहे। या 16 पैकी 10 परदेशी आणि 2 भारतीय मुली आहेत। या स्पा सेंटरच्या जागा मालकासह स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दुसऱ्या कारवाईत उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या बाणेरमध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई करत एका स्पा सेंटरवर छापा टाकलाय। या प्रकरणात किरण उर्फ अनुराधा बाबूराव आडे, वर्ष 28, राहणार खराडी, या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावर पिटा कायदा, पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत 15 आणि 17 वर्षांच्या 2 अल्पवयीन मुलींसह एकूण 5 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे। आरोपी किरण आडे ही स्पा सेंटरची मालक आणि व्यवस्थापक होती। पोलीस तपासात उघड झाले की तिने 3 तरुणींसह गरीब कुटुंबातील 2 अल्पवयीन मुलींना मसाज सेंटरमध्ये काम देण्याचे आमिष दाखवलं। नंतर अधिक मोबदल्याचे प्रलोभन देत त्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं। मुलींना मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचा गैरफायदा घेत त्यांच्यावर दबाव टाकून हा व्यवसाय चालवला जात होता। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, पुणे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।